नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ लोकशाही मराठीच्या गाव टू ग्लोबल मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बुलेटिन मध्ये घेणार आहोत गाव टू ग्लोबल अशा सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। भूषण गवईंवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, मंत्री उदय सामंत यांची मागणी। काँग्रेस कार्यकर्त्याचा अपमान करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, भीमशक्ती संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अपेक्षा दळवींची मागणी। ओबीसी आरक्षण संपवायला शरद पवारांनी पूर्ण ताकद लावली, नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप। जरांगेंची हॉस्पिटलमध्ये नौटंकी सुरू आहे, नवनाथ वाघमारेंची टीका। नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा, गणेश नाईकांचं वय झालंय, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दाखवून देऊ, श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना अप्रत्यक्ष टोला। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून रोजगार योजना लॉन्च, रोजगारक्षम अभ्यासक्रम हा नवीन उपक्रम, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून घोषणा। लातूर पॅकेजची घोषणा नको, हेक्टरी 50,000 आणि कर्जमाफी जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 8 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, विमानतळावर पंतप्रधानांची जाहीर सभा होणार, सभेची तयारी सुरू। कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मान, विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा उपमुख्यमंत्री शिंदे करणार, राज्य सरकारने लेखी पत्राद्वारे कळवला निर्णय। पुण्यात रोहिणी खडसेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, प्रकरणाचा कुटुंबावर परिणाम होतोय, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया। आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सांगली जिल्हा बँकेसंदर्भात घेतली भेट, सांगली बँकेची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणी। राजकारणात 2 पक्ष एकत्र येत नाहीत का, आम्हाला धोका नाही, आमची महायुती भक्कम, लोकशाहीमध्ये कितीही पक्ष एकत्र येऊ शकतात, ठाकरे बंधू युतींसंदर्भात प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत तुटपुंजी, मनसे नेते बाळा नांदगावकरांचा आरोप, बाळा नांदगावकरांनी केला मराठवाडा दौरा। अकोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, पातूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हिदायत खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। रामदास कदम यांच्या आरोपात तथ्य, मात्र अनिल परब यांचे आरोप बिनबुडाचे, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य। खासदार नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सह्याद्री अतिथीगृहावर राणे फडणवीसांच्या भेटीला, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्या। नागपुरात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहदुय्यम निबंधक कार्यालयात धाड, कागदपत्रांची बावनकुळेंकडून चौकशी। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या गुलाबी पंचाची चर्चा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पंचाला नवा रंग। मालिकेत नुसती जाहिरात असते, त्यासाठी काहीतरी करा, पुण्यातील आजींची खासदार सुप्रिया सुळेंकडे अजब मागणी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा प्रकरणी सदाभाऊ खोतांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश। ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामदास कदमांचा निषेध, रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन, ठाकरेंच्या शिवसेनेची रामदास कदमांवर टीका। आमदार रोहित पवार नोटीस प्रकरण, बदनामी केल्याचा मंत्री कोकाटेंचा आरोप, नाशिक कोर्टात आज कोकाटे बाजू मांडणार, मंत्री माणिकराव कोकाटे कोर्टात दाखल। अभिनेते महेश मांजरेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी घेतली भेट। विधिमंडळ समित्यांचं सर्व दौरे रद्द, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी, यापूर्वी मंजूर झालेले सर्व दौरे रद्द। राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार, काटा मारणारे कारखानदार भाजपात गेले, त्यामुळे कारवाईचं धाडस दाखवावं, राजू शेट्टींचं मुख्यमंत्र्यांना आव्हान।
काँग्रेसला मोठं करण्यात मराठ्यांचा मोठा हात. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणं बंद करावं. छगन भुजबळ यांच्या आहारी वडेट्टीवार यांनी जाऊ नये. मनोज जरांगेंचा विजय. वडेट्टीवारांना सल्ला. सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तृतीयापंथीयांची छबिना मिरवणूक पाहण्याकरता लाखो भाविक सप्तशृंगी गडावर दाखल. ॲप आधारित टॅक्सी सेवा 9 ऑक्टोबरला बंद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधण्याकरता कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांची एकदिवसीय बंदची हाक. सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा निषेध. अकोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निदर्शनं. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून संताप केला व्यक्त. शिरूरच्या शिक्रापूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त. ट्रॅफिक मुक्त शिक्रापूरचा नारा देत महामार्गावर उतरून वाहन चालकांचं आंदोलन. गडचिरोलीमध्ये वन विभागाकडून 1 ते 7 ऑक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा. वन कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून बनवला वनराई बंधारा. बंधारामुळे प्राण्यांना वर्षभर पाणी उपलब्ध होणार. बीडच्या कपिलधर वाडीतील रस्ता खचला. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून ग्रामस्थांचं स्थलांतर. जवळपास 100 कुटुंबांचं केलं स्थलांतर. यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी आरक्षणात समावेश करू नये या मागणीकरता आदिवासी समाजाचे रास्ता रोको आंदोलन. पोलिसांच्या मध्यस्थीनं आंदोलन घेतलं मागे. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा 14वा वर्धापन दिन. गोंडवाना विद्यापीठातील विकासाचं मॉडेल जगानं स्वीकारावं. डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामांचं वक्तव्य. नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात 57 लाखाहून अधिक उलाढाल. 16 लाख भाविकांनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी लावली हजेरी. वणीतील शेतकऱ्यांचा आक्रोश. शेतकऱ्यांकडून नाशिक सापुतारा मार्गावर रास्ता रोको. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरता आंदोलनाचा इशारा. टीजर जारी करत आंदोलनाचा इशारा. आदिवासींच्या आरक्षणात इतरांची घुसखोरी नको. बुलढाण्यात आदिवासींचा भव्य मोर्चा. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय. सोलापुरात 289 धार्मिक स्थळावरील भोंगे स्वतःहून उतरवले. शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत निर्णय. रावळगाव शुगर फॅक्टरीवर जप्तीची कारवाई. कारखाना रावळगाव ग्रामपंचायतीकडून सील. कारखान्याकडे जवळपास 2 कोटींची ग्रामपंचायतीची थकबाकी. वारंवार नोटीस देऊनही पूर्तता न केल्यानं कारवाई. दादरमध्ये इंदू मिल इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक. बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्याच्या बुटाचा काही भाग नोएडा येथून मुंबईत दाखल. अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा. आदिवासी म्हणून एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीकरता मोर्चा. हसनापूर जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी ठोकलं टाळं. शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी. 5वी पर्यंत एकाच शिक्षकावर भार. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. सकल मातंग समाजाचा परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. न्यायमूर्ती अनंत बदर समितीकडून तात्काळ अहवाल घेऊन अंमलबजावणी करण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीकरता मोर्चा. मोर्चात महिला मोठ्या संख्येनं उपस्थित. परभणीत बंजारा समाजाचा उद्या मोर्चा. एसटी आरक्षण मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन. कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्याकडून आपत्तीग्रस्तांकरता मदत. मराठवाडा आणि उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत. मुलगी ॲडव्होकेट रुपाली पणदूरकर हिच्या स्मृतीप्रित्यर्थ मदत. नवी मुंबईत 14 गावांच्या समावेशाचा मुद्दा. सरकारनं ही 14 गावं दत्तक घेण्याची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी. मंदा म्हात्रेंची माहिती. सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांचं विविध मागण्यांकरता आंदोलन सुरू होतं. मंत्री अतुल सावेंच्या हस्ते आंदोलन सोडवण्यात आलं. सदर मागण्या मुख्यमंत्र्यांना समोर सादर करणार असं आश्वासन देण्यात आलं.
भंडाऱ्यात आदिवासी समाजाचा विशाल आक्रोश मोर्चा, इतर जातींकडून आदिवासींमध्ये होत असलेल्या घुसखोरी विरोधात मोर्चा. बीडमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक कार्यकर्त्यांचा अंबाजोगाई कळंब महामार्गावर रास्ता रोको. मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. बीडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशी शेतकऱ्यांची मागणी. सातारा नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर. सातारा, कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित. 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता. 15 जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती. पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला क्लीन चिट. अपघातावेळी गौतमी गाडीत नसल्याची माहिती. अपघातावेळी गाडीत असलेल्यांना पोलिसांकडून अटक. नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा. नवा मोंढा मैदानातून मोर्चा सुरू. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गाच्या मागणी विरोधात मोर्चा. जालन्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं शेतकरी मोर्चाचं आयोजन. मोर्चात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित. राज्यात कोल्ड्रिप कफ सिरपवर बंदी. राज्य सरकारकडून खबरदारी करता टोल फ्री क्रमांक जारी. मात्र हा क्रमांक लागत नसल्याचं समोर. लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये प्रकार उघडकीस. बीड जिल्हा कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप. कारागृह अधीक्षक कैद्यांचं धर्मांतर करत असल्याचा आरोप. गोपीचंद पडळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. अधीक्षकांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. पुणे पोलिसांची रोहिणी खडसेंना ही नोटीस. 1.5 तास अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी. प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंना नोटीस. जालन्यात शिक्षकांच्या मागणीकरता आंदोलन. खडकी जिल्हा परिषद शाळेत महिनाभरापासून शिक्षक नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. सीईओंच्या दालनात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. अहिल्यानगरमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीकरता आंदोलन. नाशिकमध्ये रस्ते दुरुस्तीच्या मागणीकरता शिवसेनेकडून आंदोलन. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला ठिय्या. संजय अग्रवाल यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न. वकील राकेश किशोर यांना घेतलं ताब्यात. सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घटनेनंतर गोंधळ. न्यायालय परिसरातील सुरक्षेच्या प्रमाणात वाढ. नवी मुंबईत बेकरीतल्या पावामध्ये आढळल्या अळ्या. बेकरीमध्ये सर्वत्र अस्वच्छता आणि घाणीचं साम्राज्य. बेकरी तात्काळ बंद करा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. रत्नागिरीत पावसामुळे शेतीचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास. पावसामुळे हिरवण्याची बळीराजाला भीती. पीक विमा प्रतिनिधी आणि संतोष बांगर यांच्या कॉल रेकॉर्डिंग नंतर जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर. शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. जिल्हाधिकारी राहुल गुप्तांकडून आश्वासन. बीडमध्ये राज्य मुस्लिम खाटीक सेवा संस्थेकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना पशुधनाचं वाटप. कानडा गावात नुकसानग्रस्तांना आवश्यक साहित्याचं वाटप. बीडच्या आष्टीत नांदा गावात पावसामुळे प्रचंड नुकसान. सरपंच अशोक ओटे यांना अश्रू अनावर. गावची परिस्थिती पाहवत नसल्यानं सरपंच अशोक औटे यांना अश्रू अनावर. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे मोठं नुकसान. दिवाळी तोंडावर आल्यानं आनंदाचा शिधा लवकर द्यावा शेतकऱ्यांची मागणी. सरकारने आनंदाचा शिधा योजना सुरू ठेवावी. हिंगोलीतील शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान. पावसामुळे भाज्यांचं नुकसान. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोथिंबिरीच्या दरात वाढ. बाजारात भाज्यांची आवक देखील कमी. यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार. जिल्हाधिकाऱ्यांचा दावा. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसानं अनेकांची उडाली तारांबळ. शेतकरी मात्र चिंतित. धुळ्यात घरासमोरच साचलं 3 फूट पावसाचं पाणी. पाणी साचल्यानं नागरिक त्रस्त. आयटीआय कॉलनीतील प्रकार.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक नष्ट. पावसामुळे शेतकरी आणखीन संकटात. परभणीतील वसाहतींमध्ये पाणीच पाणी. नदी नाले प्रवाहित. शेकडो घराघरात पाणी शिरलं. स्थानिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी होणार. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता. राज्यात पावसाची उघडीप राहणार. अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको दरम्यान दगडफेक करणाऱ्या अटकेतील 30 आरोपींना जामीन मंजूर. 25,000च्या जात मुचलक्यावर अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर. चंद्रपूरमध्ये पोलिसांची ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई. आरोपीकडून 528 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. 35,07,480 रुपयाचा मुद्देमाल जप्त. एका आरोपीला अटक. मुंबईत सराईत आरोपी सलमान इराणीला खडकपाडा पोलिसांकडून फिल्मी स्टाईलने अटक. इराणीला पकडतानाचा थरार सीसीटीव्हीत चित्रित. अटकेवेळी इराणीच्या नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला. कल्याणच्या गांधारी गावातील हनुमान मंदिरात भर दिवसात चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. पोलिसांकडून तपास सुरू. सोलापूरमध्ये बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून फसवणूक. 2 लाख रुपयांचा लाभ घेऊन कामगार कार्यालयाची फसवणूक. या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल. धुळ्याच्या शिरपूरमध्ये पेट्रोल पंपावर दरोडेखोरांची धाड. दरोडेखोरांकडून 22,000ची रोकड लंपास. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. फुकट चप्पलांसाठी मायलेकींचा प्रताप. IPS अधिकारी सांगत मायलेकींची चप्पल खरेदी. पुण्यातील MG रोडवरील घटना. पोलिसांनी मायलेकींना ठोकल्या बेड्या. आमदार बापू पठारे मारहाण प्रकरण. 10 ते 15 जणांविरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल. बापू पठारे यांच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक. मोठा नफा होण्याचा आमिष दाखवत केली फसवणूक. रत्नागिरी सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कल्याणमध्ये हॉटेल मालकावर गुंडाची दादागिरी. हॉटेल मालकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पुण्यात पोलीसच सुरक्षित नाहीत. गुन्हे शाखेत काम करणाऱ्या पोलिसावरच कोयत्यानं वार. पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील घटना. अमरावतीतील 128 बंदी अद्याप फरार. कोरोना काळात जामिनावर सोडलेले बंदी अद्याप फरार. कारागृह प्रशासनाची पोलिसांकडे धाव. संगमेश्वर तालुक्यात अशक्त अवस्थेत आढळलेला काळा बिबट्या. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल. बिबट्याचा उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या मुंबईत बदलीमुळे निर्णय. उद्यानात बिबट्याचा उपचार आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू. साप पकडताना सर्पदंशामुळे सर्पमित्राचा मृत्यू. चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील घटना. सर्पमित्र आणि वन्यजीव प्रेमींकडून हळहळ व्यक्त. धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. अतिवृष्टीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार बचावला. चंद्रपुरात घडली चित्तथरारक घटना. दुचाकीस्वाराच्या प्रसंगावधानतेमुळे थोडक्यात जीव वाचला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.